श्री स्वामी समर्थ. आपण पाहणार आहोत पहाटे 3 ते 5 मध्ये जाग येत असेल तर श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून स्वामी समर्थांचे प्रेरणादायी आणि आध्यात्मिक संदेश सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. भक्तांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय आहे ब्रह्ममुहूर्तावर. आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्ममुहूर्ताला अत्यंत शुभ आणि सात्विक वेळ मानले जाते. अनेक संत, ऋषी, योगी आणि महान साधकांनी या वेळेला ध्यान, जप आणि नामस्मरण करण्याचा उपदेश केला आहे. सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीच काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो. या वेळेला वातावरणात शांत असते, मन स्थिर असते आणि विचार अधिक निर्मळ होतात. त्यामुळे परमेश्वराचे स्मरण करणे आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे अधिक सोपे होते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर ब्रह्ममुहूर्तावर काही मिनिटे नामस्मरण करण्याची सवय लावा. शांत जागी बसा, डोळे अलगद मिटा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू करा. सुरुवातीला 15 मिनिटे पुरेशी आहे. नंतर हळूहळू वेळ वाढवू शकता. नामस्मरण करताना तुमचा श्वास नैसर्गिक ठेवा. कोणतीही घाई करू नका. मनात कितीही विचार आले तरी पुन्हा प्रेमाने नामाकडे परत या. काही दिवसांनी तुम्हाला मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक वाटू लागेल. भक्तांनो, प्रत्येक जीवनात काही ना काही इच्छा असते. कोणाला शिक्षणात यश हवे असते, कोणाला नोकरी, कोणाला व्यवसायात प्रगती, कोणाला कुटुंबात सुख शांती, तर कोणाला आध्यात्मिक प्रगती. अशा वेळी नामस्मरण आपल्या धैर्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो. प्रार्थना करताना तुमची इच्छा नम्रपणे परमेश्वराकडे मांडा, पण त्याच्यासोबत प्रामाणिकपणे प्रयत्नही सुरू ठेवा. श्रद्धा आणि कर्म यांची सांगड घातली तर जीवनात सकारात्मक बदल घडत असतो. आपल्या संतांनी नेहमी सांगितले आहे की चांगले विचार, चांगले आचरण आणि संतांचे नामस्मरण माणसाचे जीवन बदलू शकते. म्हणून दररोज काही मिनिटे स्वतःसाठी आणि परमेश्वराकडे स्मरणासाठी नक्की द्या. जर घरात तणाव असेल, मन अस्वस्थ असेल किंवा नकारात्मक विचार येत असतील तर सकाळी शांतपणे नामस्मरण करा. मन प्रसन्न होण्यासाठी, संयम वाढवण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी ही एक सुंदर सवय ठरू शकते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण त्यांच्याचबरोबर कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडा. श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देतो आणि कर्म आपल्याला यशाच्या दिशेकडे घेऊन जातो. आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे श्रद्धेने नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे जीवनात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि सद्बुद्धी देव. तुमच्या सर्व चांगल्या प्रयत्नांना यश लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.